वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा. जय जय दयाळा गुणगंभीरा. जय जय निर्विकारा परात्परा. जय जय अपारा निरवद्या. ठेवून अलक्षी दृष्टी निज भक्तार्थ दयापोटी. नाना मिशे भक्तांची भेटी देऊनी संकटी तारीसी. करावया दिन उद्धार हाई एकलीला अवतार. भक्त दुर्वासना दुर्धर दुष्ट निशाचर वधावया. सद्भावे दर्शना जे जे आले ते ते स्वानंद रस प्याले. अंतरी आनंद निर्भर झाले डोलू लागले प्रेम सुखे. एवं गुण साई समर्थ हीन दीन मी अति विनीत. तयाची आचरणाप्रत साष्टांग प्रणिपात दीनाचा. आता पूर्व कथानुसंधान कृष्ण श्वान भक्षिता दद्योधन. झाले ही मजवराचे निरसन कथा निवेदन झाले. दुर्धर वाखा आणि मोडसी अंगुली तर्जन तरण मात्रेसी. वर्जित भुईमुग सेवावयासी देवनी नाहीसी झाली. तैसाची एकाचा पोटशूळ एकाचा कर्णरोग समूळ. एक क्षयरोग महाप्रबळ कैसा निर्दाळला दर्शने. कैसे श्री साई कृपे करुण भीमाजी झाले आरोग्य सुख संपन्न. साई लागे कृतज्ञता पूर्ण चरणी शरण अखंड. तैसाच या अभिनव हाई प्रकार हाई या पूर्व चमत्कार. श्रोत्रिया श्रवणार्थी बहु आदर जाणून सादर करतसे. श्रोती नसता सावधान कैसे येईल वक्त्याशी स्फुरण. कैसे गुणा चढेल कथन कैसे ते रसपूर्ण होईल. वक्ता काय करील कथन तो सर्व थैव श्रोतयाधीन. श्रोतेच तयाचे अवलंबन रसवर्धन नेणोनी. आधीची हे संत चरित्र स्वभावेची गोड सभायांतर. गोड संतांचे आहार विहार सहज उद्धार ही गोडते. चरित्र नव्हे ते स्वानंद जीवन साई महाराज दयाघन. प्रेमे भक्ता लागून वर्षले साधन निज स्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या मार्गास लावीत निवृत्तीच्या. ऐशा प्रपंच परमार्थाच्या सत्पुरुषांच्या या कथा. हेतू तरी हेच असावे की संसारी सुखे वर्तावे. परी नित्य सावध राहावे सार्थक करावे देहाचे. अनंत पुण्याईच्या बळे अवचटे जीवा नरदेह मळे. त्यातही परमार्थ दया कळे भाग्य आगळे ते एक. तेथे जो करीना सार्थक जन्मला भूभार तो निरर्थक. पशुहुनी काय अधिक जगण्याचे सुख तयाला. आहार निद्रा भय मैथुन याहुनी काही न जाणे जो आन. तो नर केवळ पशु समान पुच्छ विषाणा विरहित. काय त्या नरजन्माची महती येण्याची साधेल भगवत भक्ती. पायी लागतील चारी मुक्ती निजात्म प्राप्ती येण्याची. मेघमंडळी विद्युल्लेखा संसार हा चंचल तिजसारिका. इथे कालही ग्रस्त लोका सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता दारा पुत्र सुता चुलता. नदी प्रवाही काष्टे वाहता एकत्र मिळतात तैसे हे. दिसली क्षण एकवट लाटे सरशी फाटाफूट. होऊन पडे जई ताटा तूट जुळेना तो घाट पुनश्च. साधिलेन आत्महित जनी व्यर्थ विली त्याने जननी. लागल्या विण संतांचे चरणी होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मास आला तेव्हाची मृत्यू पंथा लागला. बघा आज उद्या की परवाला विश्वासला नर फसला हो. ठेवावे या मरणाचे स्मरण देह केवळ काळाचे वैरण. ऐसे या प्रपंचाचे लक्षण सावधान असावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकस परमार्थ पावेल अप्रयास. म्हणून प्रपंची नसावा आळस पुरुषार्थी उदास असू नये. प्रेमे साई कथा परिसती
तयासी होय निश्रेय प्राप्ती. साई चरणी वाढेल भक्ती, सुख संवेदी लादेल. जयासी साईचे प्रेम पूर्ण, तयासी हे कथांचे साठवण. देईल पदोपदी आठवण, साई चरण पंकजाची. निशब्दांचे शब्दे कथन, अतिंद्रियाचे इंद्रिय सेवन. किती करा हे कथामृत पान, पूर्ण समाधान दुर्लभ. अर्थक्य संताचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान. तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ. नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी. मनी ध्यानी दिवारजनी, स्मरणी चिंतनी राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी. सवय येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर. ऐसा येता निदिध्यास मनी, मन पावेल स्थिती उन्मनी. ऐसी होऊ लागता अंदिनी, चित्त चैतन्य समरसेल. आता पुढील कथेची संगती, असे जी कथिली पूर्वाद्यांती. करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रुती होई जे. भावभक्तीची शिरापुरी, किती खास दापुरी. जरी अखंड सेविली तरी, तृप्तीनं परिपूर्ण कधीही. असोही आता दुसरी कथा, श्रोता आपण सादर परिसता. संत दर्शन सार्थकता, होईल दृढता मनाची. बाबान बाह्यत काहीच करीत, स्थान सोडून कोठे न जात. परी बैसल्या स्थळी सर्व जाणत, अनुभव देत सकळ जना. जे सत्तत्व ही निजपिंडी, त्याची की अखेल ब्रह्मांडी. कायेची करुणी कुरवंडी, अखंडित अवलोका. त्या सत्तत्वासी जो शरण, सर्वासाठी तया एकत्व जाण. नानात्वाचे केले आधारण, जन्म मरण परंपरा. नानात्व स्थापणारी बुद्धी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धी. गुरु आगमे चित्तशुद्धी, स्वरूपस्थिती तेनेची. अविद्येपासाव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती. अणुमात्र असता भेदचित्ती, अनन्य स्थिती ती कैची. ब्रह्मादी स्थावरांत, जे जे उपाधी समान्वित. अविवेकी अब्रह्मवत, ओतप्रोत ब्रह्मते. ते सकल विज्ञान घन स्वभाव, संसार धर्माचे अभाव. नामरूपाचा पुसेला ठाव, निरवयव ब्रह्मते. उपाधी स्वभाव भेद, अविद्या मोहादी प्रमादे. नाना तत्वी जे चित्तलोदे, एकत्व बोधे स्वस्थ हो. मी वेगळा जन वेगळे, ऐसे न दया काही निराळे. अखंड एकर संपूर्ण जे भरले, तुझे न उरले तया ते. नामरूप कार्य करणे, यात सर्व उपाधी समजणे. नानात्व सर्व थैव त्यजने, ब्रह्म होणे ते हेच. मीच एक अवघा पाही, मजविन रीता ठाव नाही. व्यापुनी अशेष दिशा दाही, नाहीच काही मदन्य. हेची भावना दृढ धरावी, माया भूल दूर सारावी. मजविन नाही वस्तू परावी, आवरावी निजदृष्टी. श्रोतया सहज येई संशय, की तरी हा भेद कैसा होय. जीव ज्ञाता ब्रह्मज्ञेय, कोण उपाय हा जाया. भेदबुद्धी रतिप्रमाण, अनन्यत्वा पाडे खाण. तत्काळ उत्पादी नानापण, जन्म मरण कारणा. अविद्या तिमिर दृष्टी, लोपता लोपे सकळ सृष्टी. स्वस्वरूपैक भरली दिठी, नानात्व उठाउठी पळेल. शुद्धोदकी शुद्धोदक, घालता होते निखिळ एक. पूर्वापर समरसे देख, ओळख नुरे भेदाची. काष्टाकार भिन्न भिन्न, परते अग्निस्वरूपे अभिन्न. तोय अविच्छिन्न आकारहीन, स्वय विलीन निजरूपी. ऐसेच आत्मैक्य विज्ञान, नलगे आज्ञ प्रतिपादन. आत्मा सर्वाभूती परिपूर्ण, रूपविहीन सर्वता. विपरीत अध्यारोप निमित्त, तेने भ्रमित सर्वदा चित्त. जन्ममरणादी दुःखे अनुभवित, प्राणी दुश्चित सर्वदा. त्यागुणी नामरूपादी उपाधी, विशुद्ध विज्ञान रूप साधी. ऐसिया सिद्धासी मायान बाधी, निजानंदी रत सदा. ऐसिया स्थितीचे उदाहरण, मूर्तिमंत साईचे चरण. भाग्य लाभले दया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकी दिसे स्थित, परतो जैसा उदकातीत.
संत दैसेची भक्त परिवेष्टित वस्तुता अलिप्त तयासी दिसे जरी परिवारीला भक्ती परीन कोठेही आसक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्य निवृत्ती सर्वदा ऐसे हे महासाधू संत जयाच्या बोलात वर्ते भगवंत काही न प्राप्यतया विश्वात काही न अज्ञानतया ते उपदेश देती आणि घेती ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती परी उपदेशासवे अनुभूती देती हाती ते विरळा पुरे आता हे पूर्ण वर्णन करू मुख्य कथा वितरण तदर्थी श्रोते सोत्कंठ पूर्ण श्रवण संपन्न होत. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती श्री गुरु कुलदेवता आणि सीतारामचंद्राभ्याम नमः असं त्यांचं नमन करून सद्गुरू साईनाथांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर कसं सांगतात ते की भगवंत नाना मिष काहीतरी कारणं काढून भक्ताच्या भेटी घेतो आणि तो साधुरूपाने घेतो की लोकांचा दिनांचा उद्धार झाला पाहिजे म्हणूनच हा लीला अवतार त्यांनी तिथं धरलेला आहे. किंवा भक्ताच्या ज्या वाईट दुर्वासना आहेत अशा दुर्धर वाईट वासना त्या सगळ्या वधाव्या नष्ट कराव्या आणि त्याला चांगल्या गोष्टी मिळाव्या. जे सद्भावानं दर्शन आले ते सगळे इथं भक्ती रस प्याले आणि आनंदित झाले. आता गेल्या अध्यायातलं कथन आपण पाहिलं आहे की काळ्या कुत्र्याला दही दूध खायला घातलं दही भात तर हिमज्वर हिवताप गेला. अजून कोणाला वाका होता मोडसी होती म्हणजे काय ते जुलाब कॉलरा असं जे काही होतं तर त्याने फक्त अंघोळीनं म्हणजे बोटानं सांगितलं आता जुलाब व्हायचा नाही आता उलटी झाली नाही पाहिजे तर ते सगळं गेलं. एकाचा 14 वर्षाचा पोटसूळ महाराजांनी नष्ट केला आहे. एकाच्या कानाचा रोग केला आहे. ते भीमाजी पाटील होते ते एकदम सुखसंपन्न झालेले आहे मागच्या अध्यायामध्ये. तर आता असंच आपण पुढील अध्यायामध्ये काहीतरी वेगळी कथा एखादी ऐकूया. संतांची वचनं संतांचं आहार विहार बोलणं सगळं काही एक प्रकारे गोड असतं म्हणजे कसं माणसाला मार्ग दाखवत असतं. हे साई महाराज पण बोलता बोलता लोकांना मार्गाला निवृत्तीच्या मार्गाला लावत असत की प्रपंच करून परमार्थ कसा करा ह्या गोष्टी नेहमी सांगत असत. तर आपला बघा जो माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे तोच मुळात आपण गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केल्यामुळे मिळालेला आहे. काय पुण्याईचा संचयो की पुन्हा पावसी नरदेहो असा तुझ्या पुण्याचा काय साठा आहे बाबा की पुन्हा तुला मनुष्याचाच जन्म येईल म्हणून तू या जन्मामध्येच नरदेहाचं तुझ्या सार्थक करून घे. अन्यथा ज्याला आपल्या नरदेहाचं सार्थक करता येत नाही त्यांना आपली आई व्यर्थ शिणवली. तो भूमीचा निव्वळ भूभार आहे जमिनीला झालेला. किंवा पशुमध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे. पशूंना पण आहार निद्रा मैथून आणि भय या 4च गोष्टी कळतात आणि तसाच तुम्हाला जर परमार्थ न कळता याच गोष्टी कळल्या तर त्याला काही अर्थ नाही आहे. जसं काय तुम्ही शेपूट आणि शिंग नसणारे पशुच आहात. आता सुखाच्या घटका दुर्मिळच असतात. कालसर्पाने ग्रासलेलं तुमचं जे मन आहे त्याला ह्या सुखाच्या घटका दुर्मिळ असतात. जसं काय नदी किनारी तुमची लाकडं व्हायला सगळे एका जागी येतात आणि नंतर पुन्हा काय कोण कोणाला ह्या कारणासाठी मिळत नाही असं ते आहे. जेव्हा मनुष्य आला तेव्हाच त्याचा मृत्यू निश्चित आहे. तेव्हाच तो मृत्यूपंथाला लागलेला आहे. म्हणजे आपला देह म्हणजे काळाची वैरण आहे की तो आज ना उद्या तुम्हाला चघळणारच आहे. फक्त आज उद्या परवा हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण त्याला फसतो आणि निवांत राहतो. म्हणजे चला आता अजून वेळ आहे एवढंच काय करायचं देवदेव एवढंच काय आपलं म्हातारपण झालं का असा जो एक लोकांचा समज असतो तो समज येथे दूर केला पाहिजे. या साईंच्या कथा नित्य तुमच्या कानी पडल्या तर तुम्हाला साई फार डोळ्यामध्ये दिसतील. हो डोळ्यात दिसतील स्मरणात अखंड राहतील. जागृती स्वप्नी माणसाच्या ज्या अवस्था आहेत 4 जागृती स्वप्नी सुषुप्ती आणि तुर्या म्हणजे ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतील. आशनी शयनी भोजनी गमनागमनी बसायला उठायला जेवायला बाहेर जायला सगळीकडं साई तुमच्या सोबत असतील. म्हणजे प्रत्येक अध्यायात ना ह्यांनी द्वैत आणि अद्वैताचा फरक सांगितला आहे. द्वैत म्हणजे 2 ही युक्ती असते मी आणि तू आणि अद्वैत म्हणजे मी आणि तू एकच आहे. तर अशा रीतीने यांनी सांगितलेलं आहे की साई असे अद्वैताचंच एक प्रसंग दाखवत होते तुम्हाला की एकच आहे सर्व भूताट आहे प्राणीमात्राच्या एक देवाचीच वस्ती आहे असं त्यांनी सांगितलं आहे. जसा चंद्र पाण्यात दिसतो पण तो पाण्यात असतो का नाही पाण्यापासून अलिप्त असतो वर असतो.
तसं सद्गुरू असं कधी लोकांचा मेळा आहे, त्यानं वेष्टीत आहे असं धरलेलं असतं. माणसासारखाच एक सामान्य माणूस सारखा बसलेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्यातून ते अलिप्त असतात. आता आपण एक कथा पाहूया. मोगलाई नांदेड शहरी, पारशी एक प्रख्यात व्यापारी, धार्मिक लोकप्रिय भारी, नामनिर्धारी रतनजी. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेते शिवारे, वाडियांची मुक्तद्वारे, विनमुख माघारे न चुकोणी. ऐसे बाह्यता आनंद सागरी, डुंबता असता हो रात्री, अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव घेरी शेटी ते हे ईश्वरी सूत्रची पाही, निर्भेळ सौख्य कुणाही नाही. कोणास काही हुरहुर राही पाठीसी, कोणी म्हणेल मीच मोठा, सर्व ऐश्वर्य मीच लाटा, चालू लागेल उपराटा, नसता ताठा भरेल, निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लवव्यंगत्वाचे गालबोट, परमेष्ठी स्वकरेच फासी यथेष्ट, ऐसे हे स्पष्ट वाटते. रतनजी धनकनक संपन्न, आलिया गेलिया घाली अन्न, दिनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एवं शेठजी सुखांत होते, घेतले जरी ते जगाची या चित्ते, परिचित्ताचे सौख्य विफलते, पुत्रही नाते सर्वदा. कन्या संपत्तीचा पसारा, एका मागून एक बारा, कोठून लाभेल सुखाचा वारा, मनासी थारा कैचा त्या. प्रेमाविण हरिकीर्तन, तालस्वरा वीण गायन, यज्ञोपविताविण ब्राह्मण, शोभा कवण तयाची. आहे सकल कला प्रवीण, नाही सारा सार ज्ञान, भूतदयाहीन, आचार संपन्न, शोभा कवण तयाची. बाळी टिळे गोपीचंदन, गळा तुळशीमाळा भूषण, जुमा करी संत विडंबन, शोभा कवण तयाची. अनुतापाविण तीर्थाटन, गळसरी विण अलंकरण, पुत्राविण ग्रस्त सदन, शोभा कवण तयाची. एकतरी सुपुत्र संतान, देईल काय नारायण, हेच तया अनुदिन चिंतन, निश्चिंत मन होईना. तेने शेठजी सदा खिन्न, गोडन लागे अन्नपान, मनी रात्रंदिन उद्विग्न, चिंतामग्न सर्वदा. देवा माझा एवढा कलंक, धुवून की जे मद निष्कलंक, देई वंशा आधार एक, लज्जा राख प्रभुराया. दासगणूवर मोठी भक्ती, जीवीचे हार्द तया निवेदती, ते म्हणती जा शिर्डी प्रती, मनोइप्सित पावसी. घेई बाबांचे दर्शन, चरणतयांचे वंदून, करी साधनते गुह्य निवेदन, आशीर्वचन देतील. जा होईल तुझे कल्याण, अर्थक्य बाबांचे विंदाण, जाई तयासी अनन्य शरण, कृतकल्याण होशील. मनास मानवला विचार, रतनजींचा झाला निर्धार, काही दिन लोटल्यावर, पातले शिर्डीवर रतनजी. त्या मोगलाईतल्या काळात नांदेड प्रांतामध्ये एक प्रख्यात पारशी व्यापारी होते, त्यांचं नाव रतनजी. त्यांच्याकडे मुबलक शेती होती, घोडे गाड्या शिवारं सगळं काही होतं. आणि शेठजी पण चांगले होते, सगळ्या लोकांना मुक्तद्वार होतं यायला जायला, कोणाला कधी विनमुख पाठवत नव्हते मोकळ्या हाताने. असं बाह्यता ते एकदम आनंद सागर डुंबत आहेत असंच लोकांना दिसत होतं. पण प्रत्येकाच्या अंतरात काहीतरी चिंता असते. परमेश्वर कुणालाही निर्मळ सुख देत नाही, कुणाला काही हुरहुर मनामध्ये राहिलीच असते. कुणी म्हणेल मीच फार मोठा आहे आणि उपराट जगावेगळं काहीतरी करड असा ताठा करतो, पण त्याला व्यंगत्वाचं गालबोट काहीतरी परमेश्वराने असं फासून ठेवलेलंच असतं. तसं हे शेठजी धनकन म्हणजे सोनं नाणं चांदी सगळं होतं, पण त्यांच्याकडे पुत्र रत्न नव्हतं. आणि त्या काळामध्ये मुलगा असणं ही मोठी काळाची गरज आहे, त्यासाठी माणसाला हुरूर लागत होती. आता काळानुसार हे बदललं आहे. आपण हिंदू लोक कसं आपलं लगेच आपण चेंज करतो स्वतःमध्ये, तसं आता चेंज केलं आहे. आता उलट लोकांना मुलगी हवी असते किंवा एक मुलगी असेल तरी काही वाटत नाही, पण त्या काळामध्ये असं नव्हतं. मग त्यांना 12 मुली होत्या एका पाठोपाठ एक, पण मुलगा काही होत नव्हता. जसं तालाशिवाय गायन आहे, हरिकीर्तन आहे पण मनामध्ये प्रेम नाही, असं कोरडं हरिकीर्तन करतोय, किंवा जानवनं घातलेला ब्राह्मण आहे, त्याला कशी काय शोभा असेल. सगळ्या कळा आहेत पण सारासार विचार करण्याची शक्ती नाही, 4 लोकांमध्ये कसं वागावं, मनामध्ये भूतदया नाही, तर अशा व्यक्तीला काय शोभा देत नाही. कपाळावरती गोपीचंदन लावले, गळ्यात तुळशीच्या माळा लावल्या, पण तोंडाने मात्र संतांची निंदा करत आहे,
तर त्याला काही शोभा येत नाही. अनुतापाविन तीर्थाटन, बघा मोठा शब्द आहे. आपले लोक आता फिरायला गंमत म्हणून तीर्थक्षेत्री जातात असं नाही. तुमच्या मनाला केल्या कर्माचा अनुताप झाला पाहिजे, तर ते किंवा एक परमेश्वराची ओढ लागली पाहिजे, तर ते तीर्थाटन योग्य आहे. सगळे अलंकार घातलेत पण मंगळसूत्र नाही, गळसरी नाही आहे. तसंच पुत्राविन त्यांचं घर होतं आणि त्यांना दिवसरात्र मनाला ती चिंता खात होती. ते दासगणूंचे भक्त होते आणि दासगणू बाबांचे भक्त होते. ते सतत दासगणूंचे पाय धरून त्यांना या गोष्टी सांगत असत. मग त्याने सांगितलं, शिर्डीला जा, बाबांचे पाय धरा, त्यांच्या चरणी माथा ठेवा, तुमचं ते कल्याण करतील. मग शेठजीला पण हा विचार मानवला आणि एक दिवस ते शिर्डीला आले. गेले दर्शनाशी मशिदीसी, घातले लोटांगण साई पदासी, पाहुणे महाराज पुण्यराशी, प्रेमतयासी लोटले. करंड फुलाचा सोडला, सुमनहार काढून घातला, प्रेमे बाबांच्या गळा घातला, फलाभार समर्पिला चरणाते. होऊन या अतिविनित, रतनजी अत्यादरयुक्त, बाबापाशी जाऊन बैसत, प्रार्थना करत ती परिसा. जन पडता महासंकटी, येते आपल्या पाया निकटी, बाबा रक्षती उठाउठी, म्या हे गोष्टी ऐकली, म्हणून इथवर आलो भेटी, धरुणी मोठी उत्कंठा पोटी, सादर करतो चरण संपुटी, वर्तान लोटी महाराजा. मग म्हणती, बाबा तयासी, येता येता आज येसी, दे काय मत दक्षिणा देसी, मग तू होसी कृतार्थ. मग बाबा म्हणती तयासी, येता येता आज येसी, दे काय मज दक्षिणा देसी, मग तू होसी कृतार्थ. येता कोणीही दर्शनासी, लागत चरणी वंदावयासी, असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्या पाशी मागत. मग ती काय थोडी थोडकी, रुपये 1-2 वा पंचकडी, मागत शतसहस्र लक्ष कोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा. दिदली तरी आणि काना, संपली म्हणती उसने घ्याना, तेव्हा कोठे उसने मिळेना, तेव्हा मग याचना थांबवीत. आणि कथया भक्त म्हणत, फिकीर न करी जायत किंचित, देईल तुझला रुपये मी मस्त, पैसे तू निश्चित मज पासी. दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है, अपना अल्लाह ही अल्लाह है. करी जो मज जीव प्राण, ऐसियाचीच मजवाण, तो देता मज एक गुण, देतो मी शतगुण तयासी. असे ना मोठा लक्षाधीश, तयासही दक्षिणा मागावयास, निर्धना घरी जावयास, करता आज्ञेस महाराज. मोठा धनाढ्य अथवा रंक, गरीब दुर्बळ अथवा खंक, एक उणा एकाधिक, नाही ठाऊक साईस. वंदोनी आज्ञा शिरी, निराभिमान होऊन अंतरी, बाबा लागी याचना करी, जाऊन या घरी गरिबांच्या. तरी हा पोटी याच सारांश, दक्षिणेचे करुणी मिश, बाबा शिकवित निज भक्तास, वरावयास सलिंता. उपदेल कोणास यायसी शंका, साधूस तो पाहिजे धन का, यदार्थी विचारतनी का, फिटेल आशंका मनासी. साई जरी पूर्ण काम, दक्षिणेचे काय काम, कैसा असेल तो निष्काम, भक्तासी दान मागे जो. जयासी गारा आणि हिरा, ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा, एकाची परिमाणाचा विकरा, तो का निज करा पसरवितो. उदरपुरत्यत्त बागती भिक्षा, वैराग्याची वरली दीक्षा, तया विरक्त निरपेक्षा, काय अपेक्षा दक्षिणेची. अष्टसिद्धी जोडल्या करी, दयाचे सदा तिष्ठती द्वारी, नवनिधी दयाचे आज्ञाधारी, त्या काला चारिद्रव्यार्थ. ऐकावरी मारुनी लात, आमुष्मिका न धुंडून पाहत, ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त, धन किमर्थ तयांना. जे साधू संत सज्जन, जे उत्तम श्लोकपरायण, भक्त कल्याणार्थ जयाचे जीवन, तयासी धन का व्हावे. साधुसी किमर्थ व्हावी दक्षिणा, तयासी असावे निरिच्छ मना, फकीर होऊन लोभ सुटेना, नित्य आराधना पैशाची. प्रथम दर्शना घेती दक्षिणा, पुनर्दर्शना मागती दक्षिणा, निरोप घेता आणा दक्षिणा, क्षणोक्षणी हे काय. आधी पानीय उत्तरा पोषण, पुढे हस्तमुख प्रक्षालन, करोद्वर्त तांबूल दान, तया मागुनी दक्षिणा. परिबाबांचा क्रम विलक्षण, करुदाताची चंदन विलेपन, किंवा अक्षदाद्य अलंकारण, दक्षिणा प्रदान आकांक्षिती.
आरंभताची पूर्वाराधना बाबा आधीच मागती दक्षिणा. ओम तत्सही अर्पणा तक्षणाचं करणे ये. तरी या शंकेचे निरसन करावया नलगे महत् प्रयत्न. होता क्षणिक दत्तावधान समाधान लाभाल. धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाचे आशय. परिशुल्लक काम आणि विषय यातची अतिशय वेचे ते. धर्मापासाव धर्म घडे धर्मापासाव धनापासाव धर्म घडे धर्मापासाव ज्ञान जोडे. स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना तुडे समाधान. आरंभी बहुतकालपर्यंत बाबा काहीही नव्हते घेत. जळक्या काड्यांचा संग्रह करीत तो चित भरित की खिशात. असो भक्त वा अभक्त कोणापाशी काही न मागत. दिडकी दुगाने ठेवल्यात येत तमाकू आणत वा तेल. तमाकूचे फार प्रेम ओढीत बिडियात वा चिलीम. त्या चिलमीची सेवा ही निस्सीम बहुधा निर्धूम नसे ती. पुढे झाले कोणाचे मना रिक्त असते दक्षिणे विना. जावे कैसे संत दर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत. दिडकी दिदल्या घालत खिसा कोणी ठेवी डब्बू पैसा. परत करी जैसाच्या तैसा क्रमा असे बहुकाळ. परी पुढे काही काले साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांचे थवे येऊ लागले पूजन चालले विधीपूर्वक. नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे विण. हे तो नित्य पूजेचे विधान पूजकाप्रमाण ठाऊके. राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना पूजका आणती उपायना. तैसीच दक्षिणा गुरुपूजे. उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्य द्या अमृतवंत. हेमदाता शुद्धिवंत मंत्रवर्णात हे वचन. सौमंगल्य गंधदाने आयुष्यवर्धनाक्ष देणे. श्री ऐश्वर्य पुष्पतांबूलार्पणे दक्षिणेने बहुधनता. गंधाक्षदा पुष्पतांबूल पूजा द्रव्यात जैसे मूल. तैसीच दक्षिणा सुवर्ण फूल बहुधन फल विपरीते. दक्षिणा लागे देवता पूजनी तैसीच तत्सांगत सिद्ध्यर्थजनी. व्रतोद्यापन वायनदानी हिरण्य लागे अर्पाया. जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड. आब्रू नुकसानीची ही फेड फेडितात ती पैशाने. हिरण्य गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित. देवपूजेसही दक्षिणा संमत संत पूजनी का नको. संत दर्शना जाता आपुला आपुल्या ज्ञानानुसारता. येते कोणाच्या काय चित्ता एकवाक्यता दुर्मिळ. भजन भावार्थ कोण म्हणी कोणी संत परीक्षे लागुनी. कोणी म्हणे मनीचे सांगुनी दैल जनी तो संत. कोणी प्रार्थिती दीर्घायुता हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता. कोणी पुत्रपौत्रवता अखंडित सत्ता मागती. नवल बाबांची आगाध शैली जावत कोणी करावया कुटाळी. दुर्बुद्धीच होऊनी होळी चरणकमळी विटंबत. हेही भाग्य नसली या संचिती. अनुताप तरी पावंचित होऊनी निराभिमान निविती. दृढ प्रचिती पावत. तो हे सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त. दक्षिणादाने शुद्ध चित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती. आत्मज्ञानोत्सुक ही काही प्रती. दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघासही व्हावी इष्ट प्राप्ती. तरी दक्षिणा निज गुरुप्रती निज हिताची द्यावी की. प्रजापती ही दैव दैत्या मानवासकट तीन आपत्त्या. ब्रह्मचर्य वास संपत्ता उपदेश मागता हे चिवदे. द हा एकाक्षर उपदेश केला. काय उणे येणे बोध झाला तो विचारून दृढ केला. अभिनव लिहिला गुरु शिष्य. दांत व्हावे देव समजले दया करा असुर समजले. दान द्यावे मानव समजले प्रजापती भले भले म्हणे. देव नव्हे तर कोणी अन्य मानवची परिस्वभावे भिन्न. अदांत उत्तम गुणसंपन्न देव हे अभिधान तयांचे. मानवा माझीच आहेत असुर जे हिंसापर दुष्ट क्रूर. मानवा गांजी लोभ दुर्धर एवं त्रिप्रकार मानव. तरी लोभप्रधान नर लोभगर्तेतून काढावयावर. भक्त इथे इच्छा ओढवी कर
कृपा सागर साईनाथ. तो चिर्योपनिषद नुवाक, एकादशी श्रुती हि देक. दान प्रकार आज्ञापी अनेक, त्यातील प्रत्येक परिसावा. तेने नित्य श्रद्धेने द्यावे, बिना श्रद्धा दिदले न पावे. राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकौचार, तेथेही देणे लागे आहेर. देवनी राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षाही. बाबाही दकारे भक्ताप्रत, भक्तहितार्थ तेची मागत. दया करा दान वादांत, सौख्य अत्यंत लादाल. अदांतत्वादी दोषत्रय, करावया हा त्रिदोषक्षय. हा एकाक्षर स्वल्प उपाय, शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध आणि लोभ, आत्मोन्नती लागी अशुभ. तयाचा जय अति दुर्लभ, यदर्थ सुलभ उपाय हा. जेणे ही श्रुती तैसेची स्मृती, तियेचेही ऐसीच अनुमती. तियेचे अवतरण श्रोतयापती, दृढ प्रतितार्थ देतसे. त्रिविध नरकस्वेदद्वार नाशनात्मनं, त्रिविध नरकस्वेदद्वारं नाशनात्मनं. काम क्रोधस्य तथा लोभस्त देतत्रयं त्यजेत. हे भगवद्गीतेतलं वचन आहे. ते नांदेडचे पारसी शेठजी बाबांच्या शिर्डीला पोहोचले. बाबा करंड्यातनं हार काढला फुलाच्या, आणखी गळ्यात घातला, पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं की बाबा, लोकांचं सगळं तुम्ही कल्याण करता हे ऐकलं म्हणून मी तुमच्याकडं आलो. तर बाबा म्हणले, येतो येतो म्हणत आत्ता आलास, आता मला काय दक्षिणा देतोस ते सांग तू. आता याच्यामध्ये साईबाबा लोकांना सगळ्या दक्षिणा मागत हा एक साक्षेप सांगितला की हिंदू असो, यवन असो, पारशी असो, बाबा दक्षिणा मागत. पण ते काय ठरलेलं नसे, थोडी थोडकी पण नसे. कधी 1 रुपया, 2 रुपये, कधी 5 कडी, कधी 100, कधी 1000, कधी 1,00,000, असं काय त्यांच्या मनात येईल ते मागत असत. कधी दिली तर अनेक द्या सांगत असत. कुठं उसने मागून घे सांगत असत. कोणी उसनं पण देणं म्हणल्यावरती बाबा थांबत असत. मग त्याला सांगत होते की फिकीर करू नको, तुला रुपये मी देईन मस्त, सगळ्याकडं अल्ला आहे म्हणे, अल्ला देईल आपल्याला, काही त्याची काळजी नाही आहे असं बाबा सांगत असत. मग ती असे ना मोठा लक्षाधीश तयासही दक्षिणा. एखादा लक्षाधीश आहे, त्याच्याकडनं सगळे पैसे काढून त्याला एखाद्या निर्धनाच्या घरी पाठवायचं, जाण त्याच्या घरातनं मला दक्षिणा आणले, त्याच्याकडनं उसने घे. आणि ते लोक पण बिचारे निराभिमान होऊन बाबांच्याकडे बाबांच्यासाठी म्हणजे जात असत दुसरीकडं, एखाद्या आपल्यापेक्षा अतिशय गरीब माणसाच्या घरी पण ते लोक उसनं मागायला जात असत. आता तुम्ही म्हणाल बाबा तर फकीर होते, त्याने सगळा संन्यास घेतलेला, म्हणजे काय सगळं सोडलेलं, परिवार नाही काय नाही. बरं, उदरनिर्वाह चालण्यासाठी भिक्षा मागून आणत असत किंवा लोक पण घेऊन येत असत. मग बाबांना ही भिक्षा मागण्याची काय गरज आहे? त्यांना गार आणि हिरा आणि गारासारखंच वाटलं पाहिजे, किंवा सोनं नाणं आणि माती याच्यामध्ये काही बाबांना फरक असता कामा नये. किंवा ज्याच्या घरामध्ये स्वतःच्या अष्टसिद्धी हात जोडून उभ्या आहेत, तर अशा व्यक्तीने का दक्षिणा मागावी लोकांना वारंवार, हे तुम्हाला कोडं पडेल. त्याचं उत्तर आहे म्हणे, काय बाबांना म्हणे फकीर आहेत पण बाबांना काही पैशाचा लोभ सुटत नाही वाटतं असं तुम्हाला वाटेल. तर पहिले बाबा लोकांकडनं काही घेत नसत, बाबा डुंकून देखील पाहत नसत पहिले. आता कसं झालं, पहिल्यांदा दर्शनाला आला दे दक्षिणा, पुन्हा दर्शनाला आला दे दक्षिणा, निरोप घ्यायला आला दे दक्षिणा, हे काय म्हणे वारंवार आहे. मग ती म्हणे आपल्या ह्याची एक पद्धतच आहे, आपल्या हिंदू धर्मामधली पद्धत आहे ती. अर्थात की आधी पानीय उत्तर आपोषण, आधी आपोषण हातावर घालायचं तेव्हा दक्षिणा, मग हात मुख तोंड धुतलं प्रक्षालन केलं की दक्षिणा, मग हातामध्ये तांबूळ ठेवला तेव्हा दक्षिणा, अशी पद्धत आहे. पण बाबांचं तर वेगळंच होतं. चंदन लावलं तरी दक्षिणा, अक्षता लावलं तरी दक्षिणा, असं बाबा करत असत. तर कसं आहे, शेवटी धर्म घडावा, प्रत्येकाच्या हातून पुण्य घडावं म्हणून बाबांनी हे केलं. कारण शेवटी धनापासून धर्म आहे, धर्मापासून ज्ञान आहे. मग जो स्वार्थी असेल तो पण हातातलं धन सोडलं की थोडासा तरी परमार्थी बनतो. सुरुवातीच्या काळात बाबा कुणाकडनं काही दक्षिणा घेत नव्हते. भक्त असो अभक्त असो,
जर काय त्याने दिडकी एखादी ठेवली तर बाबा त्याची तंबाखू आणत नाही तर तेल आणत. तंबाखूचं प्रेम होतं. विडी ओढायचे, चिलीम ओढायचे. चिलमीमध्ये कधी बिना धुमराची नसायची, म्हणजे कायम ती चालूच असायची. दिडकी दिली तर खिशात घालत. कुणी डब्बू पैसा दिला, तेव्हाचे पैसे हे दिडकी आणि काय अर्धा आणा वगैरे, तर डब्बू पैसा दिला तर तो परत देत असत जसाच्या तसा. हे खूप वर्ष झालं. मग बाबांचं नाव लौकिक वाढला. लोक अनेक येऊ लागले दक्षिणाला. मग पूजा करू लागले. मग आपल्या पूजेला शेवटी काय आहे, सुवर्ण पुष्प निष्क्रिय दक्षिणा. तांबूल द्यायचा आणि त्याच्यावर सोन्याची एक फुलं द्यायची आणि त्याच्याबरोबर सोनं ठेवायचं दक्षिणेला. आणि ते निष्क्रिय म्हणजे पाणी सोडायचं त्याच्यावर, की मला काही याचा लोभ नाही बाबा. तर मग असं ते दक्षिणेचं एक प्रस्थ हळूहळू सुरू झालं. मग ते दक्षिणेचं कसं आपल्या आहे ग्रंथांमध्ये, उच्चादेवी दक्षिणावंत, म्हणजे चांगली भरपूर दक्षिणा दिली, ते अमृतवंत होत. हिरण्यदा, हेमदाता म्हणजे हेम म्हणजे सुवर्ण. हे सगळं मंत्रवर्णात हे वचन सांगितलेलं आहे की दक्षिणा दिलेल्या माणसाला तसं ते त्याचं त्या पद्धतीने पुण्यलाभ. अहो पैसा म्हणजे सर्वस्व झालं आहे ना. माणूस आबरू नुकसानचा दावा करतो. कशाने? पैशानेच करतो. 1,00,000, 1,50,000, 1,50,000. देवपूजेत पण काय आहे, दक्षिणा संमत आहे. मग बाबाने हळूहळू, की भगवद्गीतेतलं वचन आहे दक्षिणेचं, तसं बाबांचा विचार दृढ केला आणि लोकांना ते दक्षिणा मागू लागले. आता मूळ प्रजापती आहे परमात्मा, त्यानं देव, दैत्य आणि मानव या सगळ्यांना काय सांगितलं, हा शब्द दिला. त्यांचं ब्रह्मचर्य वस संपलं, म्हणजे गुरुग्रही होते ते, आणि तिथून ते शब्द दिला. त्याचा अर्थ काय घेतला तर माणसाने घेतला, देवाने घेतला दांत व्हावे, असुराने घेतला दया करावी, आणि मानवाने काय घेतलं तर दान द्यावे. मग तो म्हणाला भले भले. तिघांनी पण आपल्या विचाराच्या दृष्टीनं योग्य असा शब्द घेतलेला आहे. तर माणसामध्येच देव पण असतो, दानव पण असतो, असुर पण असतो, आणि त्या पद्धतीने माणूस वागत असतो. कामक्रोध लोभ जाण ही नरकाची द्वारे त्विन, त्याचे पायी आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागाचे. परमदयाळू साई समर्थ, साधावया भक्त हितार्थ, तया लागी दक्षिणा मागत, शिक्षणही देत त्यागाचे. दक्षिणेची काय किंमत, साधावया गुरुवचनार्थ, प्राणही द्यावा नाही तो उद्यत, तयाचा परमार्थ काय असा. खरेच भक्त कल्याणाविण, बाबास काय दक्षिणेचे कारण, स्वयतयांचे नव्हते जीवन, अवलंबून दक्षिणेवरी. पोटासाठी भिक्षा मागत, दक्षिणेपोटी नव्हता स्वार्थ, दक्षिणादाने शुद्ध चित्त, व्हावे तुझे भक्त हा हेतू. उपारी निर्दिष्ट वेदवचन, तदनुसार दक्षिणा प्रदान, आधी घडवून आणल्या वाचून, न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ, विशद झाला तन मतितार्थ, नाही अभिलाषणा स्वार्थ, भक्त स्वार्थ हितार्थ दक्षिणा. म्हणणे आता कथा भाग, पुढे निवेदू यथा सांग, ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग, कौतुक चांग साईचे. तर म्हणे काम, क्रोध, लोभ हे माणसाची 3 नरकाची द्वारं आहेत, आणि यासाठी आपण आत्मविनाशन म्हणजे या सगळ्या गोष्टींचं त्याग केला पाहिजे. त्यातीलच एक लोभ आहे. पैशाचा लोभ असतो ना प्रत्येकाला, मोह असतो. तर हा देण्याचं एक पद्धत लागावी, मनाला एक शिक्षण लागावं, म्हणून बाबा दक्षिणा घेत असत. बाबांना खरंच दक्षिणेची काय किंमत आहे, त्यांची काय उपजीविका त्याच्यावरती नव्हती, की दक्षिणेवरती ते चालत नव्हते. त्यांच्या ठाई काही स्वार्थही नव्हता. फक्त लोकाला एक ती सवय लागली पाहिजे किंवा मोह थोडासा सुटला पाहिजे, म्हणून बाबा दक्षिणा मागत असत. आता हे दक्षिणेचं कोड आपण पुष्कळ सांगितलं, तुम्हाला कळलं असेल की बाबा का दक्षिणा मागत. तर आता पुढे काय घडलं ते कथानुसंधान आपण पाहूया. श्रुतीपूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथानक, साई स्वस्वरूप कैसे व्यापक, कैसे आलो लेख देखिजे. शेठजी पाशी दक्षिणा मागता, साई कथिती पूर्ववृत्तांता, परतो नाठवे शेटीचे चित्ता, वाटली विस्मयता तयासी. 3 रुपये 14 आणे, त्वा मज दिदले ते मी जाणे, बाकीचे जे आणले मज कारणे, ते मज दक्षिणे देई गा. हेची बाबांचे प्रथम दर्शन, ऐकून बाबांचे ते वचन, रतनजी शेट विस्मयापन्न, करू स्मरण लागती. शिर्डीस पूर्वी आलो नाही, कोणा सवेन पाठविले काही, ऐसे असता आश्चर्य पाही, महाराज साई वदती हे. नाहीच ऐसे कधी घडले, रतनजी मनी बहु अवघडले,
दक्षिणा दिदली पाया पडले. तया तथा नूल घडले ते कोडे. ते तितकेच राहुनी गेले. प्रयोजन येण्याचे निवेदन केले. पुनश्च पायी लोटांगण घातले. जोडून बैसलेनी जास्त. शेठजी मनी भाऊ झाले. म्हणती बाबा बरे केले. पूर्वभाग्य उदया आले. दर्शन झाले पायांचे. मी दुर्दैवी अल्पज्ञ. नेने पूजा अर्चा यज्ञ. विधिवशे हे त्रिकालज्ञ. प्राज्ञ दर्शन घडले की. आपण जाणता माझी चिंता. ती दूर करी कृपावंता. लोटू नका या अनन्य भक्ता. पाया परता दयाळा. दया उपजली साईनाथा. म्हणती चिंता न करी वृता. तव नष्टचरे येथून आता. पाया उतरता लागला. प्रसाद उदीचा हाती दिला. कृपेचा कर शिरी ठेवला. मनाची मुराद पूर्वी लालला. आशीर्वाद दिला शेटीस. मग आज्ञापन घेतले. रतनजी परतून नांदेडा आले. जे जे जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा. यथायोग्य झाले दर्शन. आनंद निर्भर झाले मन. प्रसादपूर्वक आश्वासन. आशीर्वचन पावलो. यथास्थित सर्व झाले. परी एक मज नाही समजले. महाराज हे काय वदले. काही न मजले मज लागे. 3 रुपये 14 आणे. त्वामज दिदले मी जाणे. बाबांचे हे काय बोलणे. सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे. कुठूनही पूर्वी घडले देणे. यातील इंगित काहीच नेणे. प्रथमची जाणे शिर्डी ते. मज तो काही उकल न पडे. भासे मज हे गूढ रोकडे. दुर्बोध केवळ मज कोडे. आपणा उलगडे तरी का. तरी हा एक चमत्कार. दासगणू करती विचार. काय असावे यातील सार. मनाचा निर्धार होईना. 8वे पूर्ण विचारांती. एका अवलियाची मूर्ती. मौली साहेब दयावदती. आठवली चित्ती बुवांच्या. जातीचे हे मुसलमान. कार्यक्रम संता समान. धंदा हमालीचा करून. प्राक्तनाधीन वर्तती. त्यांचे चरित्र सविस्तर देता. विषयांतर होईल ग्रंथा. मौली साहेब चरित्र कथा ठावी समजता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी. मौली साहेब त्यांची फेरी. सहज शेठजीचे घरी. स्वेच्छाचारी झाली. तया उभयताचा परस्पर. प्रेम होते अपरंपार. फलपान सुमनहार. यथोपचार अर्पिले. शेठजीस होऊनी प्रेरणा. दिदला मौलीस छोटा खाना. तेथील खर्चाची कल्पना स्मरली तक्षणा गणुदासा. खर्चाची यादी आणविली. पैन पै सर्वई धरली. तयाची मग एकंदरीत केली बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे. तंतोतंत अधिक ना उणे. तयाची पावती बाबांनी देणे. आश्चर्य बहुगुणे सर्वत्र. साई महाराज ज्ञानराशी. जाणे बैसोनिया मशिदीशी. भूत भविष्य वर्तमानासी. कवण्या ही देशी घडवते. भूतमात्री एकात्मता. असल्या विण साई समर्था. येईल का हा प्रकार अनुभविता. अथवा सांगता तुझिया ते. शिर्डी पासाव नांदेड दूर. दोहीमध्ये मध अंतर. अनोळखी हे संत परस्पर. साईस ही तार यावी कसी. साई महाराज तो मी एक. मौली बुवा कोणी अनेक. भेदबुद्धीचा हा विवेक. नाही अनेकत्व उभयात. मौली बुवाचा तोची आत्मा. असे सर्वांचा सर्वांतरात्मा. पर्याय एकात्मतेच्या धर्मा. धन्य त्या वर्मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त. अंतरी दोघे नित्यमुक्त. ते दोघेही वाणी आयुक्त. कधीही विभुक्त नव्हते ते. त्या दोघांचे एक ज्ञान. एक प्राण एक अनुसंधान. दोघे एक चैतन्य घन. समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर. त्या दोघाचे एक अंतर. एक प्राण एक शरीर. तेने ही तार परंपरा. काय नवल हे साधू संत. तारा यंत्रे तारा रहित. कुठे काही घडो सृष्टीत. साध्यंता अवगत तयाचे. असो हे रतनजी शेटी पाया पडता. बाबा त्यांना म्हणाले मला दक्षिणा दे. तर पूर्वी तू मला 3 रुपये 14 आणे दिलेले आहेस ते मला माहिती आहे. आता बाकी जे माझ्यासाठी म्हणून आणलेस ती दक्षिणा मला तू दे. मग त्यांनी ती दक्षिणा दिली. पण ते म्हणे मी कधी शिर्डीला आलो नाही. मी कुणाच्या हाते कधी काही पाठवलेलं नाही. तर बाबा असं काय म्हणतात की मी यांना 3 रुपये 14 आणे दिले म्हणून. ते अवघडून गेले का हे कोडं काय बाबा बोलतात आहेत. पण मग त्यांना बाबांचं दर्शन केलं.
ते म्हणे बाबा माझं पूर्वभाग्य उदयाला आलं की मला तुमचं दर्शन घडलं आणि मी दुर्दैवी आहे आणि मला ही चिंता आहे, तर जा म्हणे, काळजी करू नको, तुला पुत्ररत्न प्राप्त होईल, म्हणजे तुझ्या मनाची मुराद आहे ती अल्ला पुरविल, असा आशीर्वाद दिला आणि उदी दिली. मग त्याने बाबांना काय द्यायची ती दक्षिणा दिली. परत आले नांदेडला आणि दासगणूंना म्हणाले की यथायोग्य दर्शन झालं, प्रसाद उदी मिळाली, आशीर्वाद मिळाला, सगळं झालं, पण हे नाही मी समजलो की 3 रुपये 14 आणे तू मला दिलेले आहे, तर मी काय कधी दिले नाही, शिर्डीला गेलो नाही, काय नाही, तर कसं काय झालं. मग दासगणू पण विचार करू लागले. मग काय त्यांना आठवलं थोड्या दिवसांनी की बाबा पूर्ण विचारांती त्यांना आठवलं की एक आवलियाची मूर्ती आली होती जेवायला, त्यांना मौली साहेब म्हणतात, ते नांदेडमध्ये सगळं नांदेड त्या मौली साहेबांना जाणतं. ते जातीने मुसलमान पण वृत्ती संता समान होती, हमालीचा धंदा करून पोट भरत असत. आणि याचं सविस्तर जर चरित्र दिलं तर आता ग्रंथ मोठा होईल म्हणून मी काही देत नाही, पण मग ते सहज असे जेव्हा ह्यांच्या मनात झालं की आपण शिर्डीला जाऊया, तेव्हा ते मौली साहेब सहज म्हणून शेठजीच्या घरी फेरी घातली. उभयतांमध्ये प्रेम होतं. मग शेठजीने त्याला फलपान दिलं, सुमनहार दिला, म्हणजे पाणी दिलं, फळं दिली, त्याचा उपचार अर्पण केले आणि त्यांना असं मनात वाटलं की यांना आपण जेवण द्यावं, छोटा खाना द्यावा, म्हणून त्यांना मग ते काय असेल ती खाना दिला. मग ते दासगणू बहुतेक त्यांच्या पदरी तिथं मुनिमन असावे. मग त्यांनी ती काढली वही, खर्चाची यादी मागवली, पै सर्व धरली, तर बरोबर ते 3 रुपये 14 आणेच भरले आहेत. मग बघा, साई महाराज स्वतः कुठं शिर्डी सोडून जात नव्हते, पण दोन अंतरात्म्याचं कसं एकत्र एकोपा असतो, हा द्वैत आणि अद्वैत हा प्रकार आहे की दिसायला 2 शरीर आहेत, वेगळे आहेत, पण यांच्या अंतराची तार कशी जुळलेली आहे. म्हणजे त्याने असं दाखवलं की मी आणि ते मौली बुवा एकच आहे, एकच आत्मा आहे आमचा, असं एकंदरीत त्यामध्ये जाणून दिलं की दोघांचं शिर्डी किती लांब, नांदेड किती लांब, पण जसं एक प्राण आणि 2 शरीर आहे, असं हे साधू संतांचं नवल असतं की ते असं बऱ्याच ठिकाणी एक दाखला देतात की बाबा तू असं वेगळा हे करू नको, तुझे गुरु आणि मी एकच आहे. किंवा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पण उल्लेख आहे, गजानन महाराज, सद्गुरू साईनाथ आणि अक्कलकोटचे स्वामी साधारण एका काळातले 3 ठिकाणी, तर ते तिघांचं असं लोक भक्तांना आपल्या सांगत की तो आणि मी एकच आहे. पुढे योग्य काळ लोटला, रतनजीस देव पावला, स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला, वृक्ष पालवला आशेचा, सुवेळी कुटुंब वाळंत झाले, आशीर्वचन सत्य झाले, पुत्ररत्न पोटी आले, आनंदले रतनजी, पडता बहुसाला वर्षन, व्हावे अवचट पर्जन्य वर्षन, तैसे हे शेठजी निवाले पूर्ण, पुत्रसंतान प्राप्तीने. पुढे तर वंशवेल जो फुलला, यथा क्रमविस्तारत गेला, कन्यापुत्री सुखे डवरला, सौख्य लादला रतनजी. पुढेही जात साई दर्शना, पावनी तयांच्या आशीर्वचना, पूर्ण झाल्या मनकामना, तुष्टले मना रतनजी. वसंती जरी आम्रसू फलित, सर्वची फळे पक्वन होत, 12 मुलात 4 हयात, सुखे नांदत सांप्रत. यदिच्छेने जे जे घडावे, त्यातही त्याचे चित्त सुखावे, ऐसे रतनजी गोड स्वभावे, खेद न पावले तिळभर. आता पुढील कथेचे सार, साईने भरले स्थिरचर, कोठे बैसुनी स्थिर, घ्यावा साचार अनुभव. ठाणे शहराचा एक गरीब लाचार, उपनाम तयाचे चोळकर, कैसे तयाच्या भावार्थावर, झाले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले, तया साईस कैसे नवसिले, कैसे तयाचे मनोरथ पुरले, अनुभव दिदले कैसे त्या. कायसे भजन प्रेमाविन, वाचने पोथी अर्थाविन, देवकाईचा भावाविन, अवघा शीण तो सारा. कुंकुम तिलकाविन भाळ, अनुभवाविन ज्ञानफोल, नाही ते पुस्तके विद्येचे बोल, अनुभवे तोल करावे. किमर्थ हा प्रबंध साईलीला, अनुबंध याचा ठावा न मजला, मज करवी तो साईनी लिहविला, ठावे तयासीच प्रयोजन. शिवाय ग्रंथास लागे अधिकारी, मी तो साईंची करतो चाकरी, तयाची ही दप्तरदारी, आज्ञाधारी मी तयांचा. श्रोते चातक तृषा किरण, साई समर्थ स्वानंद घन, वर्षे आगाध कथा जीवन, तृषा शमन करावया. जिया सत्तेने हे वाणी, दयाचे हे चरित्र वर्णी, तयाची या पदरजकनी, घेऊ लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोच निज कथेचा कथविता, त्याचेच पायी हो स्थिरता, चंचल चित्ता माझिया. जैसे हे कायिका आणि वाचिक, तैसेच भजन हे मानसिक,
कडोमदाक्षे सुखकारक दिन मी पायिक साईचा. चरित्र वदता आणि वदविता तरी साईच नटला तत्वता. तरी काय भिन्न तदोच्छता तो न परता साई विण. दिसावया दिसे चरित्र केवळ पर्या सकळ साईचा खेळ. स्वयच होऊनी खेळिया प्रेमळ खेळ हा प्रबळ मांडिला. अगात साईबाबा चरित्र भक्तासी अंधो दावणी विचित्र. करुणी मजला निमित्त मात्र तुष्टवीत निज छात्र समुदाय. चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा निज परमामृताचा मेवा. भागे आगळा तोची तेनेची सेवावा भक्तिभावा करोनी. नवल गुरुकृपेचा महिमा स्मरण राहावे भक्ता आम्हा म्हणून या ग्रंथ परिश्रमा. भक्ता विश्रमार्थ सेविले आवडीते चरित्र गाता उल्लसेल श्रवण संपन्नता. कथानुवृत्त्यानुवादे भक्ता भक्तिप्रेमळता वाढेल. श्रवण करता रात्रंदिन तुटेल माया मोहबंधन. निरसेल त्रिपुटीचे भान सुखसंपन्न श्रोतेजन. धरुणी श्री साई चरण हेमाड अनन्य भावे शरण. विसंबून पावे एकही क्षण पायीच लोटांगण अखंड. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते रतंजी साई समागमो नाम चतुर्दशो अध्याय गोडहा. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. शुभम भवतु. मग पुढे आता अवकाश काळा लोटल्यावर त्यांना देव पावला. त्यांच्या स्त्रियेला गर्भ राहिला. आणखीन बाळंतीण झाली आणि मुलगा झाला. मग आता शेठ रतनजी आनंदले. बाकी सगळं होतंच त्यांच्याकडे पण पुत्र संतान नव्हतं. जसं खूप साळा वर्षण पडले दुष्काळ पडला आणि अचानक पाऊस पडल्यावर जसं सृष्टीला छान वाटतं तृप्त वाटतं तसं ते झाले. मग पुढे त्यांचा वंशवेल चांगलाच वाढला. अनेक कन्या पुत्री पुत्र सगळे झाले. आता झाडाला लागलेली सगळीच फळं काही फळत नाहीत. मोहराची सगळीच फळं काही पिकत नाहीत. तसं 12 मुलामध्ये 4 मुलं त्यांची हयात राहिली. ती सगळी सुखाने नांदत आहेत आणि शेठजींना पण त्यामध्ये आनंद आहे. त्याने काय कुठला खेद खंत असा मनामध्ये ठेवलेला नाही. आता त्यामध्ये अजून एक दिलेला आहे उल्लेख की राव बहादूर हरिविनायक साठे शिर्डीला कसे गेले. दासगणूंनी आपल्या अर्वाचीन भक्तलीलामृतामध्ये 21व्या अध्यायात सांगितलेले आहे. त्यावेळी महाराजांनी आशीर्वाद दिला की तू लग्न कर तुला मुलगा होईल. त्याप्रमाणे साठ्याने लग्न केले पण त्यांना पहिल्यांदा मुलगीच झाली. मग त्यांचा हिरमोड झाला. दुसऱ्यांदा मुलगी झाली हिरमोड झाला. तिसऱ्यांदा मात्र महाराजांचा आशीर्वाद फळाला आला आणि त्यांना मुलगा झाला. तो देखील जेव्हा हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा तो मुलगा देखील महाराजांच्या कृपेने स्वस्थ आहे. आता पुढची आहे ती आपल्या ठाण्याची कथा आहे की एक गरीब लाचार चोळकर नावाचा मनुष्य कसं त्याने कधी बाबांना पाहिलं पण नव्हतं पण तर त्यांना नवस केला. त्याचे मनोरथ कसे काय पूर्ण झाले हे आपण पुढच्या अध्यायामध्ये वाचूया. आता हा ग्रंथ मी लिहित नाही. मी काही अधिकारी मनुष्य नाही. तर बाबाच माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घेत आहेत. तेच ह्याचे करते करविते आहेत. मी तर त्यांचा पाईक आहे किंवा त्यांचा दप्तरदार आहे. त्याच्यामध्ये मी कामाला आहे. थोडक्यात ते सांगतात ते मला जे सुचवतात तेच मी लिहितो असं इथं लेखकांनी सांगितलेलं आहे की मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि अशा रीतीने इथे हा अध्याय 15वा संपलेला आहे. अध्याय 14वा संपलेला आहे. राजाधिराज सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय.